नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आहे दीप अमावस्या, जिलाच आपण आषाढ दीप अमावस्या, दिव्यांची अमावस्या किंवा गटारी अमावस्या या नावाने देखील ओळखतो। आणि उद्यापासून पवित्र श्रावण मासाला सुरुवात होत आहे। या दीप अमावस्येच्या दिवशी घरातील दिवे, कंदील, समया स्वच्छ करून पूजन केले जाते आणि म्हणूनच याला दीप अमावस्या या नावाने देखील ओळखलं जातं। तसेच या दीप अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवर येतात आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी तर्पण केलं जातं आणि तर्पण करताना दही भाताचा नैवेद्य अर्पण केला जातो। असं म्हणतात की त्यांना भूक तहान लागलेली असते आणि दही भात हा थंड, सात्विक आणि पचायला हलका पदार्थ आहे आणि त्यामुळे दही भाताचा नैवेद्य त्यांना तर्पण म्हणून दिला जातो, अर्पण केला जातो। आता हा दही भाताचा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे, कशा प्रकारे ही सेवा करायची आहे याविषयीचीच अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला, तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात लिहायला अजिबात विसरू नका। तर आपल्याला दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। दही भात हा फक्त अन्न नाही, तर हिंदू धर्मात याला सात्विक अन्न आणि शांतीचा प्रसाद मानले जाते। हिंदू धर्मशास्त्रात सांगितलं गेलं आहे की पितरांना थंड, पांढरा आणि सात्विक पदार्थ आवडतो आणि दही भात हा शरीराला थंडावा देतो आणि पितरांची तहान, भूक शमवतो। त्यामुळे पितृदोष लवकर दूर होतो आणि आपल्या पूर्वजांचा आपल्याला आशीर्वाद देखील प्राप्त होतो। दही मनाला शीतलता, भात म्हणजेच पोटाची तृप्ती आणि जेव्हा दही भाताचा नैवेद्य आपण अर्पण करतो त्यावेळी घरातील वाद, राग, नकारात्मकता निघून जाते आणि शांती प्राप्त होते। त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णाने सुदाम्याला दिलेला दही भात खूप आवडला होता आणि म्हणूनच दही भाताचा नैवेद्य म्हणजेच भक्ती, प्रेम यांचा संगम आणि भगवान श्रीहरी विष्णू यांच्या पूजेमध्ये देखील दही भाताचा प्रसाद अर्पण केला जातो। आयुर्वेदात दही भाताला पथ्यकर आहार म्हणून ओळखलं जातं। तसेच धार्मिक दृष्ट्या दही भात शुद्ध असतो, त्यामुळे देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी सर्वात योग्य हा दही भात असतो। आता जो हा दही भाताचा उपाय करायचा आहे, हा उपाय केल्यानं आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या कामामध्ये ज्या काही अडचणी, विघ्न, संकट, बाधा येतात तर ते सर्व काही दूर करतात। आता हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे या दीप अमावस्येच्या दिवशी सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर। आता तुम्हाला काही कारणास्तव जर तुम्हाला 12 वाजण्याच्या अगोदर हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्हाला 3 वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे। 3 नंतर तुम्ही हा उपाय करू शकत नाही। आता उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटीभर भात। 1 वाटीभर भात बनवायचा आहे। हा भात बनवत असताना या भातामध्ये थोडेही मीठ घालायचे नाही, बिन मिठाचा भात करायचा आहे आणि अगदी वाटीभरच भात बनवायचा आहे। यातील थोडाही एक शीतही भात राहणार नाही। अशा प्रकारे आपल्याला हा भात या उपायासाठी वापरायचा आहे, म्हणजे थोडाही भात आपल्याला घरामध्ये ठेवायचा नाही। त्यानंतर भात बनवल्यानंतर हा भात तुम्हाला एका वाटीमध्ये ठेवायचा आहे, पूर्ण वाटीमध्ये, आणि त्यानंतर ती वाटी एका ताटामध्ये पालती करायची आहे। त्यानंतर या भातावरती तुम्हाला 1-2 चमचे दही घालायचं आहे, 1 चमचाभर तूप घालायचं आहे। त्यानंतर या भातावरती थोडेसे अगदी चिमूटभर काळे तीळ ठेवायचे आहेत। त्यानंतर 2 तुळशीची पानं तुम्हाला या भातावरती ठेवायचे आहेत। त्यानंतर हे जे ताट आहे भाताचं तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे। आता उपाय करताना कुटुंबातील कोणताही व्यक्ती करू शकतो, परंतु हा उपाय शक्यतो पुरुषांनीच करायचा आहे। त्यानंतर हे जे ताट आहे तर हातामध्ये घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या कुलदेवतेला, आपल्या पितरांना प्रार्थना करायची आहे, हे माझ्या पितरांनो, हे कुलदेवतेनो, दीप अमावस्येच्या दिवशी मी हा दही भाताचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करत आहे। तर माझ्या घरातील, माझ्या मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे येत आहेत किंवा माझ्या घरामध्ये जी काही विघ्न, संकट येत आहे तर ते सर्व तुम्हाला हे जे ताट आहे तर ते तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे किंवा जर तुमच्या पितरांचा जर फोटो असेल तर त्याच्यासमोर ठेवायचा आहे आणि बोलायचं आहे। शेजारी तुम्हाला पाण्याचा 1 ग्लास देखील ठेवायचा आहे। डोळे बंद करायचे आहेत 5 मिनिट आणि त्यानंतर तुम्हाला हे जे काही असेल तर तुमच्या कुटुंबामध्ये जी काही विघ्न, संकट तर ती तुम्हाला बोलून दाखवायची आहेत। त्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी हा जो नैवेद्य आहे तर तो उचलायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घराच्या छतावरती किंवा घराच्या अंगणामध्ये कुठेही तुम्ही घराच्या पासून थोडं दूर अंतरावरती हे नेऊन ठेवायचं आहे आणि मग हा नैवेद्य कावळ्याने खाल्ला किंवा कुत्र्याने खाल्ला तरी देखील चालेल, कारण या दिवशी आपले पूर्वज कोणत्याही रूपात आपल्या अंगणामध्ये, आपल्या दारामध्ये येत असतात। त्यामुळे कोणत्याही पशुपक्ष्यांनी हा नैवेद्य खाल्ला तरी देखील चालेल, परंतु मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे घरातील, कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं हा जो भात आहे तर तो चुकूनही खायचा नाही।
किंवा घरामध्ये तुम्हाला हा ठेवायचा नाही आणि उपाय करताना अगदी शांतपणे कोणाशीही काहीही न बोलता हा उपाय करायचा आहे आणि घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवूनच घरामध्ये यायचं आहे आणि त्यानंतरच कुटुंबातील सर्व व्यक्तींनी जेवण करायचं आहे, तोपर्यंत कुणीही जेवायचं नाही। त्याचबरोबर आपण जो भात ठेवलेला आहे त्यासोबतच तुम्हाला अशाच प्रकारचा एक वाटीभर भात तुमच्या ज्या ठिकाणी गोमाता असेल तर त्या ठिकाणी गोमातेला खाऊ घालायचं आहे किंवा एखाद्या व्यक्तीला या दिवशी तुम्ही अन्नदान देखील करू शकता। गरीब व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला देखील तुम्ही अन्नदान किंवा दान म्हणून देखील तुम्ही तांदूळ किंवा भात देऊ शकता। घरातील कोणत्याही व्यक्तीनं मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे पुन्हा एकदा सांगते की भात खायचा नाही। त्याचबरोबर उपाय करताना राग चिडचिड न करता अगदी शांतपणे हा उपाय करायचा आहे। दही भात दान केल्याशिवाय उपाय पूर्ण होत नाही। गाय मिळाली नाही तर तुम्ही मी सांगितलं त्याप्रमाणे कोणालाही दान करू शकता। त्याचबरोबर कोणत्याही पशुपक्ष्याला तुम्ही हा जो दही भात आहे तर तो खायला घालायचा आहे। यामुळं काय होतं तर आपले पूर्वज आपले पित्र शांत होतात, प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबावर जे काही अडचणी आहेत तर त्या दूर होतात। त्याचबरोबर हा उपाय आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी सुखसमृद्धीसाठी आहे आणि आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर जी काही अडचणी विघ्न संकट बाधा येत असतात तर ती येत असतात आपल्याकडून कळत न कळत जे काही चुका झालेल्या असतात किंवा आपल्या पूर्वजांची जी काही सेवा राहिलेली असते तर त्यामुळे आपल्या कुटुंबावर ही विघ्न येत असतात आणि म्हणूनच आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या घरावरील जो पितृदोष आहे तर तो दूर करण्यासाठी आपल्याला दही भाताचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। उपाय अगदी साधा सोपा आहे। एक वाटीभर दही भात करायचा आहे, म्हणजेच 2 वाट्या दही भात करायचा आहे। 1 वाटीभर दही भात तुम्हाला गोमातेला खाऊ घालायचा आहे आणि 1 वाटी दही भात तुम्हाला पूर्वजांच्या नावाने तुमच्या अंगणामध्ये छतावरती किंवा घराच्या दूर अंतरावरती ठेवायचा आहे। परंतु हा भात कोणीही खायचा नाही हे महत्त्वाचं लक्षामध्ये ठेवायचं आहे। आणि तुम्हाला हा उपाय फक्त एकाच आषाढ दीप अमावस्येला करून चालणार नाही तर दर अमावस्या तिथी महिन्याला येत असते तर अमावस्या तिथीला तुम्हाला ही जी सेवा आहे तर ती करत राहायची आहे। यामुळे आपले पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबावर कोणतंही विघ्न येत नाही, बाधा येत नाही आणि मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे निर्माण होत आहेत तर ते देखील दूर होण्यास मदत होते। तर अशा प्रकारे आपण आज दीप अमावस्येला आपल्या पूर्वजांसाठी जो दही भाताचा उपाय करायचा आहे तर तो कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे। तरी देखील तुमच्या जर काही समस्या अडचणी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।